नमस्कार मंडळी. तुही रे माझा मितवा या मालिकेच्या पुढील भागात खूप मोठा अनर्थ घडताना आज आपल्याला बघायला भेटणार आहे. ईश्वरी आता आकाश सोबत अर्णवचा शोध घेत असते आणि आता ती शिर्केला विचारते, काही माहिती मिळाली का अर्णव सरांबद्दल? शिर्के म्हणतो, नाही मॅडम, सर कुठे गेलेत ह्याचा खूप शोध घेतला मी, पण सरांचा कुठंच पत्ता नाही. ईश्वरी काळजी करत म्हणू लागते, मला ना आता कळतच नाहीये की अशी गाडी सोडून हे गेले तर गेले कुठे. तिकडं घरी राकेश स्वतःशीच म्हणतो, चला आता ऑफिसमध्ये जाऊन मी तो पहिला 35 लाखांचा झोल निस्तरतो. जरा वेळाने ईश्वरी आकाश सोबत पोलीस स्टेशनमध्ये जाते. तिथं हवालदार काही एव्हिडन्स तिथं घेऊन येतो. मग पोलीस इन्स्पेक्टर त्या दोघांना म्हणतो, ह्या काही गोष्टी बॉडीवर सापडलेल्या आहेत, प्लीज जरा व्हेरीफाय करून घ्या. आता हवालदार ईश्वरीच्या हातात घड्याळ देतो आणि ते घड्याळ पाहून ईश्वरीला मात्र आता खूप मोठा धक्काच बसतो. आता पोलीस त्या दोघांना मॉर्चरीमध्ये घेऊन जातात बॉडी दाखवण्यासाठी. पोलीस तिथं म्हणतो, हीच बॉडी आम्हाला पवईजवळ सापडली आणि ॲक्सिडेंट हा कालच झालेला आहे. आता वॉर्ड बॉय बॉडीच्या तोंडावरचा कपडा काढतो. मात्र आता ती बॉडी पाहून आकाश आणि ईश्वरीला राहवत नाही आणि ते खूप ढसाढसा रडू लागतात. तुम्हाला काय वाटतंय, ती डेड बॉडी कोणाची असेल? अर्णवची? आणि जर ती अर्णवची असेल तर मग ह्यावेळेस राकेश खूप मोठी गेम खेळून गेलाय असं म्हणायला हरकत तर नाही. पण तुम्हाला काय वाटते ते तुम्ही मला कमेंट बॉक्समध्ये कमेंट करून कळवा. बाय बाय.